ही भोपळ्याची भाजी बनवायला अगदीच सोपी, कुठलाही जास्त मसाला नाही, पण चव मात्र एकदम मस्त. खायला हलकी, पोटासाठी चांगली आणि आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. या भाजीचा मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे भोपळा. थंडीच्या दिवसात भोपळा तुम्हाला बाजारात अगदी सहज मिळतो. मी इथे 1/2 किलो भोपळा घेतलेला आहे. तो सगळ्यात आधी नीट स्वच्छ धुवून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भोपळ्याच्या साली काढून घ्यायच्या. भोपळा थोडा जुना असेल तर त्यामध्ये बिया असतात, त्या बिया देखील काढून घ्यायच्या आणि त्यानंतर भोपळा कट करायचा. भोपळा अगदी मध्यम आकारात कापून घ्यायचा, खूप बारीक कापायचं नाही, कारण तेलात फोडणी दिल्यानंतर भोपळा थोडासा विरघळतो. म्हणून भाजी छान दिसण्यासाठी आणि चव टिकून राहण्यासाठी भोपळ्याचे अगदी मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे. भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि त्यासोबतच व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतात, ज्यामुळे भोपळा डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यानंतर भोपळ्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून झाले की ते सगळे तुकडे एका स्वच्छ चाळणीमध्ये घ्यायचे. यानंतर स्वच्छ पाण्याने भोपळा 1 ते 2 वेळा नीट धुवून घ्यायचा, जेणेकरून त्यावर राहिलेली माती किंवा चिकटपणा पूर्णपणे निघून जाईल. भोपळा धुतल्यानंतर चाळणीमध्ये तो तसाच निथळण्यासाठी ठेवून द्यायचा. गॅसवर कढई ठेवायची आणि कढईत थोडंसं तेल घालायचं. तेल थोडंसं गरम झालं की त्यात जिरे घालायचे आणि जिरे तळतळायला लागले की कढीपत्ता घालायचा. यानंतर तेलात बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत कांदा तेलात परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये आधी चिरून घेतलेले भोपळ्याचे तुकडे घालायचे. भोपळ्याचे तुकडे तेलात चांगले परतून घ्यायचे, म्हणजे सगळ्या तुकड्यांवर फोडणी आणि तेल नीट लागेल. भोपळा तेलात छान परतू द्यायचा आणि त्यानंतर त्यात चवीनुसार चिमूटभर मीठ घालायचं आणि 1 चमचा हळद टाकायची. त्यानंतर वरून घरीच बनवलेली थोडीशी आलं लसूण पेस्ट घालायची. सगळं साहित्य एकत्र घातल्यानंतर ते नीट 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले भोपळ्यावर छान मुरतील. त्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आणि भोपळा तेलातच थोडा वेळ वाफवून घ्यायचा. अगदी थोड्या वेळातच भोपळा वाफेवरती छान मऊ शिजलेला असतो. आता त्यामध्ये 1 ते 2 चमचे कोल्हापुरी लाल तिखट घालायचं आणि सगळं नीट परत एकदा परतून घ्यायचं. त्यानंतर परत कढईवर झाकण ठेवायचं, म्हणजे तिखटाची चव भोपळ्याला छान मुरेल. शेवटी वरून थोडीशी ताजी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जराही पाणी न वापरता अगदी तेलात आणि वाफेवर शिजलेली अशी आपली साधी सोपी पण खूपच पौष्टिक भोपळ्याची भाजी तयार आहे.